आहे ना विष्णू, म्हणून करू शकतो. छोट्या मनाचा जो माणूस आहे तो क्षमा नाही करू शकतो. म्हणून इथे अर्जुन म्हणतो की मला तुम्ही, अपराध माझ्यातून झाला, मला माहीत नव्हतं की कसं. भगवंताचा एक गुण, अनेक गुण आहेत, त्यापैकी एक गुण आहे क्षमा. पृथ्वीला क्षमा म्हणतात. सतत क्षमा करत राहते. शंकराचार्याने ते एक पूर्ण स्तोत्रच लिहिलं. क्षंतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो. शिव क्षमापराध स्तोत्र. शिवापराध क्षमा. पुढे आधी क्षमा की नंतर? क्षमापराध. तर त्याच्यात ते म्हणतात की मी काय काय फार छान, कधी इथे घेतलं पाहिजे. त्याच्यावर आम्ही 7 दिवस प्रवचन करतो त्या स्तोत्रावर. तर आपल्याला माहीतच नसतं की आपल्या हातून चूक होत आहे. कधी कधी माहीत असतं, कधी नसतं, दोन्ही आहे. पण आता जर आपल्याला जाणीव झाली तर लगेच मग क्षमा मागितली पाहिजे. हे एक ऑप्शन आपल्याकडे आहे, पर्याय. आज अर्जुन काय म्हणतो? अप्रमेयम. तुम्ही कोण आहात? अप्रमेय, शेवटचा शब्द. अप्रमेयचा अर्थ आहे की देश काळ, स्थळ काळ, वस्तूमध्ये तुम्हाला मी बांधू नाही शकत. हे पहा, प्रमेय शब्दाचा काय अर्थ असतो? ज्याला आपण जाणतो त्याला म्हणतात प्रमेय. जसं वृक्ष आहे, पुस्तक आहे, प्रमेय आहे. आणि ज्याच्याद्वारे आपण जाणतो त्याला म्हणतात प्रमाण. तर इंद्रिया काय? प्रमाण. याला काय म्हणू? प्रत्यक्ष प्रमाण, ज्ञानाचं साधन प्रमाण. जसं प्रमेय आहे तसं आपल्याला प्रमाणाचा उपयोग करावा लागेल. जर मला रूपरंग याची ओळख करून घ्यायची, पाहायचं आहे, याचं ज्ञान मिळवायचं आहे, तर प्रमाण काय? डोळे. नेत्रच त्याच्यासाठी प्रमाण आहे. प्रमाण म्हणजे पुरावा नाही, प्रमाण म्हणजे साधन. शब्द ऐकायचे आहे तर कर्णेंद्रिय. अन्न पदार्थ जे काही खायचे, चव पाहिजे तर रसना सांगू शकतो. डोळ्याने किंवा हाताने स्पर्श करून तुम्ही अंदाज लावू शकता. पण तर आता देवाला जर जाणायचं आहे तर प्रमाण काय आहे? वेद प्रमाण आहे, शब्द प्रमाण आहे, भगवद्गीता प्रमाण आहे. पण हे सगळे प्रमाण सुद्धा काय? नुसतं संकेत करतात, पूर्णपणे त्याला जाणू नाही शकत. माम तू वेदन कश्चन असं म्हटलेलं आहे. देव म्हणतो की मी सगळं काही जाणतो पण मला तुम्ही पूर्णपणे जाणू शकत नाही. हरी अनंत, हरी कथा अनंत, अनंत आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे अप्रमेय. तुमचे गुण किती आहे, तुमचं ज्ञान किती आहे, तुमची शक्ती किती आहे, सगळंच काही अनंत आहे इथे. म्हणून शंकराचार्य म्हणतात अप्रमेय म्हणजे प्रमाणातीतम, प्रमाणाच्या पलीकडे. सगळे प्रमाण ज्याच्यामुळे सिद्ध होतात ते तुम्ही आहात. बुद्धी एक प्रमाण आहे, साधन आहे ना ज्ञानाचं. इंद्रिय प्रमाण आहे. तर हे सगळे प्रमाण तुमच्यामुळे सिद्ध होतात, म्हणजे त्यांची सत्ता आहे. तर यांच्याद्वारे कसं आपण जाणू शकतो? म्हणून तर उपनिषदामध्ये एक मंत्र आहे, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. वाणी, मन, त्याच्याद्वारे मी पूर्णपणे समजू नाही शकत. अप्राप्य
म्हणजे तुम्हाला पाहायला जातात, ज्ञान मिळवायला जातात, पण परत येतात. म्हणतात नाही, शक्य नाही. किती वाणीनी वर्णन केलं तरी मग वाणी थकून जाते. सरस्वती म्हणते मी सुद्धा लिहायचा प्रयत्न केला तरी. म्हणून केनोपनिषदामध्ये एक मंत्र आहे, न तत्र चक्षुर्गच्छति न वाक् गच्छति नो मनो न विद्मः न विजानीमः. तिथे डोळे जाऊ नाही शकत, डोळे पाहू, डोळ्याच्या द्वारे पूर्णपणे प्रकाशित होऊ नये. कारण डोळ्याच्या पाठीमागे तो बसला आहे चैतन्य रूपात. अप्रमेय, भक्तीच्या दृष्टीने अप्रमेय म्हणजे शक्ती बुद्धी ती आपण जाणू नाही शकत. आणि ज्ञानाच्या दृष्टीने अप्रमेय म्हणजे एकही साधन, म्हणजे जे आता मी सांगितलं इंद्रिय, ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्याद्वारे प्रकाशन होऊ नाही शकत, कारण ते सगळे साधन त्याच्यामुळे सिद्ध होत आहे. मी अनेक वेळा उदाहरण दिलेलं आहे की टॉर्चच्या प्रकाशामध्ये तुम्ही 30 बॅटरी पाहू नाही शकत जी त्याच्या पाठीमागे आहे. टॉर्चच्या पाठीमागे डोळ्याच्या द्वारे तुम्ही चंद्राला पाहू शकता. एक टेलिस्कोपच्या द्वारे काय चंद्राला लोक पाहतात, अगदी जवळून दिसतं. पण त्याच टेलिस्कोपने त्याच डोळ्याला पाहू शकता का? टेलिस्कोपच्या पाठीमागे आहे ना डोळा. आता टेलिस्कोपच्या द्वारे या डोळ्याला पाहिजे तर फिरवावं लागेल. फिरवला तर मग डोळे कोण पाहिले? डोळ्याला डोळ्यांनी पाहता नाही. तर हा दुसरा डोळा पाहू शकतो, पण तोच डोळा नाही. एकाने सांगितलं मी डोळ्याने डोळ्याला पाहू शकतो. कसं काय? म्हणे एक डोळा काढतो असं. आम्ही म्हणत होतो तर जो डोळ्याच्या पाठीमागे आहे, कानाच्या पाठीमागे आहे, मनाच्या पाठीमागे, अप्रमेय म्हणून त्याला म्हणतात. प्रमाणांचा विषय होत नाही त्यामुळे अप्रमेय. आता जेव्हा अर्जुनाला जाणीव झाली आहे की मी चूक केली आहे, तर आता अजून तो म्हणतो की आता तुमच्याबद्दल मी काय बोलावं? तुम्ही कोण आहात? पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न तत्समोऽस्त्वप्यधिको कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव पितासि लोकस्य चराचरस्य म्हणे तुम्ही लोकाचे पिता, पितासी असी, पंजाबी म्हणतात तू असी, तुसी, त्वम असीच तुसी झालंय ते. कारण सगळ्या भाषांचं जननी कोण आहे? संस्कृत. तर इथे पितासी, त्वम पितासी, तुम्ही कोण आहात? म्हणे पिता आहात. पिता, कोणाचे पिता? तर कृष्णाचं मुलाचं नाव काय? प्रद्युम्न. कृष्णाच्या मुलाचं नाव अनिरुद्ध नाही, प्रद्युम्न. मग प्रद्युम्नाचा अनिरुद्ध आहे.
जरा कन्फ्युजन झालं. खेळ तर म्हणे तुम्ही फक्त एका मुलाचे पिता नाही. माझं म्हणण्याचा मुद्दा इथे अचानक तुम्ही हा प्रश्न का विचारला. तर म्हणे तुम्ही पूर्ण जगाचे पिता आहे. लोकस्य प्राणिजातस्य, सगळ्या प्राण्यांचे तुम्ही कोण आहे? पिता. तुम्ही हो माता पिता तुम्ही, तमेव माता पिता तुम्ही. तर म्हणे पिता, पिता म्हणजे इथे म्हणतात जनयिता. तुमच्यामधूनच सगळं जग हे प्रकट झालं. आता या मुद्द्यावर सगळे लोकच एकमत आहे, म्हणजे जेवढे धर्म वेगवेगळे, सगळे देवाला काय म्हणतात? पिता आहे, तोच करता आहे, सृष्टी करता. तर म्हणे कारण, देव पिता म्हणजे काय? कारण. कारण आणि कार्य आता माहीत झालं ना तुम्हाला. कार्य म्हणजे कारणानंतर जे येतं त्याला म्हणतात कार्य. कार्य म्हणजे काम नाही. माती कारण आहे, घट कार्य. शरीरालाही कार्य म्हणतात. कार्य करण संघात म्हणतात त्याला, माहिती आहे ना. कार्य म्हणजे शरीर, करण म्हणजे अंतःकरण इंद्रिया, आणि संघात म्हणजे एक समूह, असेंबलेज. त्या समूह कार्यकरण, कार्यकरण कर्तृत्वे हेतु प्रकृती रुच्यते. ना, कार्यकरण प्रकृतीच्या द्वारे निर्मित. प्रकृती म्हणजे माया. तर कार्य आणि कारण. तर कारण काय आहे पूर्ण जगाचं? म्हणजे तुम्हीच आहात. आता या मुद्द्यावर आपण अनेक वेळा चर्चा केली आहे. आपल्याला एक एक वस्तूचं कारण तर दिसतं किंवा समजतं किंवा आपल्याला अंदाज येऊ शकतो. वैज्ञानिक लोक हेच काम करत असतात. प्रत्येक घटनेचं काय कारण आहे त्याचा शोध घेतात. तर एक एक वस्तू, एक एक घटना त्याचं कारण माहिती आहे. पण संपूर्ण जग, अखंड हे जे मोठं ब्रह्मांड आहे, याचं कारण काय आहे याच्याबद्दल तेवढी माहिती नाही, ज्ञान नाही. हे तर वेदशास्त्र जेव्हा आपण वाचतो तेव्हाच आपल्याला की याच्या पाठीमागे एक अनंत शक्ती असायला पाहिजे. कारण सगळ्यांकडे थोडी थोडी शक्ती दिली आहे, तर जे सोर्स आहे ते जास्त. सगळ्यांकडे थोडी थोडी बुद्धी आहे, त्याच्याकडे खूप ज्ञान असायला पाहिजे. तो खूप छान काय असायला पाहिजे, रचनाकार. त्यांनी अशी रचना केली की या निसर्गामधील जेवढे घटक आहेत ते एकमेकांच्या मदत करतात. आता सूर्य आणि पृथ्वी जर भांडले असते तर कसं झालं असतं? वायू आणि पाणी भांडत, पण एकमेकाचं सहाय्य करतात, मदत करतात. पण एक मात्र आहे, ज्या मनुष्याची निर्मिती त्यांनी केली हे आपसामध्ये भांडत आहे. त्याला एवढा अंदाज नव्हता की हे लोक असं करतील बहुतेक. म्हणजे एवढं बुद्धीने मी याला बुद्धीचा दुरुपयोग करत आहे. तर एक कुशल, शंकराचार्य आपल्या भाष्यामध्ये म्हणतात, कुशल रचनाकार, व्हेरी इंटेलिजंट, फार हुशार असा कोणीतरी असा. तर जगामध्ये एवढे हुशार लोक आहेत, ज्यांनी बनवलंय तो किती हुशार. रामकृष्ण परमहंसांबरोबर एक त्यावेळेस होते फार मोठे विद्वान केशवचंद्र सेन, यांनी ब्रह्म समाज, ते तर्क वितर्क करायचे. ते निर्गुणवादी जास्त होते, ब्रह्म निर्गुण. आता ते जेव्हा तर्क करायचे तर आता रामकृष्ण परमहंस सगुण होता, कालीमा वगैरे, पण हे तर्काने सिद्ध करत.
तर त्यांच्या डोळ्यामध्ये असे अश्रू आले रामकृष्ण. त्यांना वाटलं की मी जे काही बोलत आहे त्याच्यामुळे यांना काहीतरी वाईट वाटलं काय. त्यामुळे असं नाही, वाईट नाही वाटलं. आणि मी तू जे बोलत आहे त्याच्याकडे लक्षच नव्हतं माझं. माझं लक्ष त्या देवाकडे ज्यांनी तुला बुद्धी दिली. पण वाईट मला हे वाटत आहे की तू त्याच्याकडे लक्ष न देता तर्कवितर्कामध्ये गुंतलेला आहे. ते पाहून मला वाईट वाटतं. पण मोठे लोक एकदम वेगळ्याच पातळीवर असतात. त्याच्या पाठीमागची सत्ता मी पाहते. तर सगळ्यात बुद्धिमान हुशार. तर प्रत्येक बाबतीत तुम्ही काय आहे, अनंत आहात. जगामध्ये थोडं 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 हे सगळं काही दिसतंय. आनंद आनंद आपल्याला दिसतो. तर तू कसा असेल, आनंद मूर्ती, अनंत आनंद, ब्रह्मानंद. त्याच्या एक कणाने आपल्याला आनंद होत आहे असं म्हणतात. यत् सौख्यां बुधिलेशलेशत इम शक्रादयो निर्वृता. हे पहा, आपल्यापेक्षा जास्त आनंद इंद्राकडे आहे ना, इंद्र ब्रह्मदेव. पण शंकराचार्य म्हणतात इंद्रानंद आणखीन ब्रह्मदेवाचा आनंद, तो त्या ब्रह्मानंदाचा फक्त एक थेंब आहे. आनंदाची अशी पातळी सांगितलेली, एक पायऱ्या सांगितलेल्या आहेत तैत्तरीय उपनिषदामध्ये. मनुष्याचा आनंद सगळ्यात नाही, त्यापेक्षा वर पितर मग देव मग अजान मग बरेच आहे. पितरानंद, देवानंद, देवानंद आहे देवताचा. तर पण भगवंताचा जो आनंद आहे म्हणे आनंद समुद्र, आनंदाच्या डोही आनंद तरंग. तर इथे अर्जुन हे सगळं स्वीकार करत आहे. तर पितासी, तुम्ही कारण आहात, तुम्ही आहात म्हणून सगळ्या माणसांना सुद्धा ते सगळे गुण आले. तुम्ही अनंत गुण निधान आहात. काही काही गुण आपल्याला मिळाले. अच्छा, मग त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान. तुम्ही का कोण आहात म्हणे पूज्य, पूज्य पूजनीय, पूजा हो, पूजा योग्य. म्हणजे जर पूजा करायची असेल तर तुमचीच केली पाहिजे, इतर कोणाची. तुम्हीच योग्य आहात. म्हणून जेव्हा राजसूय यज्ञ झाला तेव्हा सगळेजण वाद करत होते अग्रपूजेचं स्थान कोणाला दिलं पाहिजे. कोणी कोणाचं नाव घेतं, कोणी कोणाचं नाव. पांडवामध्ये सहदेव, नकुल ते सगळे म्हणाले नाही, कृष्णच योग्य व्यक्ती आहे, तर पूज्य आहे. अच्छा, पूजा त्याचीच होती ज्याच्यामध्ये सद्गुण असतात, ज्ञान आहे. या जगामध्ये सुद्धा त्याचीच पूजा होते ज्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. जगामध्ये कोणी दुर्गुणाची पूजा करत नाही. सामान्य जगावर मोठे मोठे पारितोषिक मिळतात लोकांना, त्यांनाच मिळतात ज्यांनी काही त्यांच्यामध्ये गुण आहे. खोटं बोलण्यासाठी आजपर्यंत तर काही पद्मभूषण मिळाले किंवा चोरी करण्यात फार हुशार आहे. अशी चोरी करतो की आजपर्यंत पोलीस त्याच्या म्हणून भारतरत्न पूज्य. तर तुम्हीच सर्व गुण संपन्न आहात म्हणून पूज्य आहात. गुरुर्गरीयान, गुरुर्गरीयान म्हणजे जेवढे मोठे लोक आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा तुम्ही मोठे. महतो महीयान तर गुरुर्गरीयान. तर असे तुम्ही आणखीन एवढंच काय
न त्वत्समः, तुमच्या बरोबरीचं कोणी नाही, तुमच्या बरोबरीचं कोणी, तर मग तुमच्यापेक्षा मोठं कोण? खूप छान वाक्य आहे. न तत्समो अस्ति अभ्यधिकः कुतः अन्य. म्हणतात तुमच्या जवळपासही कोणी नाही. जगामध्ये काही काही कॉम्पिटिशन स्पर्धा होतात, पुढे पुढे जातो, पाहतो माझ्या जवळपास कोणी नाही, ऑलिम्पिक वगैरे. न त्वत्सम, कधी कधी टाय होतं ना, टाय, पण इथे टाय होण्याची शक्यता नाही आहे. न त्वत्सम, ईश्वरासारखा ईश्वरच. म्हणून शंकराचार्य इथे म्हणतात न त्वत्सम तत्तुल्य अन्य अस्ति नहि ईश्वरद्वयं संभवती. खूप अच्छा, ईश्वरद्वय संभव नाही आहे, एकच ईश्वर. इथे पुढचं वाक्य छान आहे. अनेक ईश्वरत्वे व्यवहार अनुपपत्ते. जर अनेक ईश्वर झाले ना तर मग व्यवहार करणं कठीण होते. आणि हे सगळ्या पातळीवर आपण पाहू शकतो. पॉवर सेंटर जर 2 झाले तर फार घोटाळा होतो. एक पंतप्रधान, संस्थेमध्ये एक अध्यक्ष, शाळेमध्ये एक प्राचार्य, सगळीकडे एकच पाहिजे, एक बॉस. मग त्याचा वेगळा आहे, तो दुसरा आहे, पण एका डिपार्टमध्ये एकच ना. जर 2 ईश्वर झाले तर काय समस्या होईल जर सांगा. एक तर पहिली समस्या म्हणजे आपसातच भांडतील आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील की मी मोठा ईश्वर. 2 वेडे लोक आपसात चर्चा करत आहेत, 2-4 लोक, आणि ते म्हणत आहे की एका वेड्या माणसाने म्हटलं की मी इथला राजा आहे. दुसरा म्हणाला तुला कोणी सांगितलं? तर हा म्हणाला की देवाने मला सांगितलं. तर तिसरा एक वेळा होता, तो म्हणाला मी कधीच सांगितलं नाही याला. एक आपला राजा म्हणत, एक देव म्हणत, एक चौथा म्हणत नाही मी आहे. तर 2-4 देव झाले, 2-4 राजे झाले. तर आपसामध्ये टसललेले भांडण. आणि 2 ईश्वर झाले तर एक समस्या अशी होईल की दोन्ही ईश्वर राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा, ईश्वर कोणाला म्हणतो? आत्ताच मी सांगितलं, अप्रमेय, जो अनंत आहे, मोजमाप होऊ नाही शकत. पण 2 म्हणताच काय होतं, मर्यादा होतं. जसे 2 बोट, तर एक बोट इथे संपत आहे, दुसरं बोट इथून सुरू आहे, सीमा झाली ना. 2 प्लॉट, 2 घर, 2 म्हटले म्हणजे तिथे परिच्छिन्नता, बाउंड्री आहे. हा भाग 1 आहे पण हे 5 आहे. तर इथपर्यंत माझं राज्य आहे. तर 2 ईश्वर झाले तर दोन्हीच अनिश्वर होते, दोन्हीच अल्प होते. आणि जो अल्प असतो त्याला ईश्वर कसं म्हणू शकतो? तर एक तर आहे. आणि दुसरं इथे फार महत्वाचं लिहिलं आहे, व्यवहार अनुपपत्ते. म्हणजे व्यवहार करणं कठीण होईल. व्यवहार म्हणजे असं, जे त्याच्या खालचे लोक आहेत, सेवक आहे, नोकर आहे, ते कोणाची आज्ञा मानतील? 10 जर बॉस झाले तर त्यांना पंचायतीनं कोणाचं मानायचं? आणि कधी कधी होत असतं असं, ऑफिसेसमध्ये होतात ना ते दोघं आपल्या बरोबर, मी म्हणतोय म्हणतात मी मोठा आहे, दोघं समजतात की आम्ही साहेब आहे. आता त्याच्यामध्ये मधल्यामध्ये त्याचं विचारायचं काय पंचायत?
याला म्हणतात व्यवहार अनुकरण. निर्णय तो कसा करू शकेल म्हणून अचानक एका ईश्वराने काही बनवलं किंवा एका बॉसनी किंवा एका साहेबांनी काही आदेश दिला, दुसरा लगेच त्याला कॅन्सल करेल. होतच असतं असं किंवा त्याच्यामध्ये तो बदल कर म्हणेल नाही माझं हे बरोबर आहे. तर हे शक्य नाही आहे. दोन पॉवर सेक्टर, तर दोन ईश्वर तर्काने कधीच सिद्ध होत नाही. तर म्हणून ते तुम्हाला मुल्ला नसरुद्दीनचा किस्सा सांगितला आहे. दोन सत्य होऊ नाही शकत सांगितलं होतं ना. त्याला एक दिवसासाठी जज बनवलं. जजला काय म्हणतात, न्यायाधीश. त्याला असंच बनवलं. त्याला काही येत नव्हतं. खुर्चीवर बसवलं त्याला. आता तिथे कोर्टामध्ये खटले. तर एक खटला सुरू झाला तर एक पक्षामधील जो पक्षकार त्याचा वकील मांडत आहे आपली बाजू. जेव्हा ती बाजू यांनी ऐकली, यांनी निर्णय दिला, तुझं बोलणं एकदम खरं आहे, सत्य आहे, तू जे बोलत आहे. आता हा जो मुल्ला बसला होता त्याच्या पाठीमागे तो म्हणाला, साहेब अजून तुम्ही दुसऱ्याचं ऐकलं नाहीये, एकाचं ऐकून कसं काय म्हणू शकता? एकाचा निर्णय कसं देऊ शकता की हे खरं आहे? हां म्हणे बरोबर आहे, खरं आहे, ठीक आहे. आता दुसऱ्याला बोलवा. दुसरा वकील त्यांनी आपली बाजू मांडली. आता जेव्हा तो ते ऐकलं तर म्हणे खरं बोलत आहे, जे काही आहे बरोबर बोलत आहे. आता तो जो त्याच्या पाठीमागे होता तो म्हणाला की तुम्ही म्हणत हाही बरोबर आहे, हाही बरोबर आहे, दोन बरोबर कसे होऊ शकतात? तर मुल्ला म्हणाला हे सुद्धा बरोबर आहे. दोन्ही सत्य कसं होऊ शकतं? खूप छान आहे उदाहरण. इथे एकदम लागू होत. तर न तत्सम तत्सम तुमच्या बरोबरीतच एकम सम एकमेवाद्वितीय. हा सांगण्याची पद्धत, त्याचं वर्णन वेगवेगळ्या ढंगाने तुम्ही करू शकता, पण एकच सत्य आहे. तर अर्जुनाला इथे जाणीव झालेली. तर न तत्समो अस्ति अधिक होतं अन्य. मग तुमच्यापेक्षा अजून अधिक श्रेष्ठ कोण असतं? कोणीच नाही. ते मी परवाच सांगत होतो ना, जेव्हा मनुशत्रुपानी प्रार्थना केली की तुम्ही आमचे पुत्र म्हणून या, देवाला त्यांनी सांगितलं, तपश्चर्या केली. म्हणे देवाने विचारलं काय तुमची इच्छा आहे? म्हणे आमची इच्छा आहे की तुम्ही आमचे पुत्र, मुलगा म्हणून तुम्ही या. हां आधी म्हटलं तुमच्यासारखा मुलगा पाहिजे. मग देवाने इथे तेच म्हटलं की माझ्यासारखा कोणी नाही. तर मग देव हे दोघं म्हणतात मग तुम्हीच या. तर तुमच्यासारखं नाही ना, तुम्हीच या. शूर्पणखाने सुद्धा असं वाक्य म्हटलेलं आहे जेव्हा भगवंताचं रूप आहे ना, तुम सम पुरुष नमो सम नारी. तुमच्यासारखा पुरुष मी जगात पाहिलं नाही, माझ्यासारखी स्त्री तुम्हाला भेटणार नाही. इतकी सुंदर ती अशी नटून थटून गेली होती मायावी. देव म्हणाले की बरोबर तू जे वाक्य बोलली बरोबर आहे, माझ्यासारखा कोणीच नाहीये, माझ्यासारखा मीच आहे, आणि तुझ्यासारखी भयानक नारी कोणी नाही. ते बरोबर. तू मस्त सुंदर नाही भयानक. तर असं हे सत्य आहे. लोकत्रये अपि अप्रतिम प्रभाव. आणखीन तुमचं काय प्रभाव कसा आहे तर म्हणे परत त्याला आपण काय मोजू नाही शकत.
प्रतिमीयते यया सा प्रतिमा न विद्यते प्रतिमा यस्य तव प्रभावस्य स त्वम अप्रतिम प्रभाव. प्रतिमा शब्द कशापासून घेतला? मा धातू. मा म्हणजे मीयते, मोजणं. आपण आता प्रतिमा म्हणतो ना, त्याच्याबद्दल याच्या मनामध्ये प्रतिमा, इमेज. प्रतिमा म्हणजे एक मर्यादित एक आकार आपल्या मनामध्ये. अच्छा, प्रतिमा म्हणजे मूर्ती सुद्धा असते. मूर्ती म्हणजे सुद्धा एक लिमिटेड आकार. किती छान इथे शंकराचार्य म्हणतात की प्रतिमा नाहीये तुमच्या प्रभावाची, म्हणजे मोजू नाही शकत. न प्रतिमा न मर्यादा, अपरिच्छिन्न तुमचा प्रभाव, निरतिशय प्रभाव इत्यर्थ. निरतिशय, निरतिशय म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ, त्याच्यावर काही असा तुमचा प्रभाव आहे. आणि देवानी हा प्रभाव आपल्या अवतार कार्यामध्ये कधी कधी दाखवला आहे लीलेच्या द्वारे. आता करंगलीवर कोणी काय डोंगर पर्वत उचलू शकतात का? हे अप्रतिम प्रभाव आहे. सगळ्याच लीला भगवंताच्या अशा आहे. तर याप्रमाणे अर्जुनाने भगवंताची खूप छान स्तुती केली. आता अर्जुन म्हणतो, आधीच्या श्लोकात त्यांनी खूप नमस्कार नमस्कार केला, मग क्षमा मागितली, मग इथे परत स्तुती केली की तुम्ही सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहात, पिता आहात, तुमच्या बरोबरच कोणी नाही तर तुमच्यापेक्षा अधिक कोण. आणि असं करता करता तो इतका भारावून गेला. तो म्हणतो, आता मला फक्त लोटांगण घालण्याची इच्छा होती. म्हणून तो आता उभं राहू शकला नाही असं म्हणतात. दंडवत त्यांनी नमस्कार केला. आणि तो काय म्हणतो, तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम् प्रसादये त्वामहमीशमीड्यम् पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियप्रियारारसि देव सोढुम् तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम् प्रसादये त्वामहमीशमीड्यम् पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियप्रियारारसि देव सोढुम्. तस्मात् म्हणजे म्हणून तुम्ही एवढे श्रेष्ठ मोठे आहात. आता हे मला माहीत झालंय, म्हणून आता मोठ्या माणसाच्या समोर तर काय नमस्कारच केला पाहिजे, दंडवत. तर म्हणे तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम. प्रणिधाय म्हणजे चरणावर माझं देह मी ठेवतो. कायम, कायम म्हणजे काया, शरीर. तर डोकं माझं मस्तक तुमच्या पायावर. देव तो म्हणाला, अरे अरे हे काय करताय? तो काय म्हणतो, प्रसादये त्वामहमीशमीड्यम्. प्रसादये, प्रसादये म्हणजे प्रार्थना करतो. डोकं ठेवून मी नमस्कार करत आहे, प्रार्थना करत आहे. आणि परत इथे देवाबद्दल तो काय म्हणतो, तुम्ही कोण आहात? ईशम. हा पाय ईशम शब्द दिसत आहे. त्वामहम ईशम, तुम्ही ईश्वरा. ईश धातू असते संस्कृतमध्ये. ईशन करणे म्हणजे शासन करणे. त्याच्यापासून ईश्वर शब्द बनतो. तर तुम्ही शासक आहात पूर्ण जगावर. तुमचंच काय, तुमचा ताबा आहे. जग तुमच्या अधीन आहे. एक आहे ईश्वर, दुसरा आहे जीव, आणि दोन असता सत्ता आहे. ईश्वर स्ववस, जीव परवस असं रामायणात म्हणतात.
दोघांमध्ये फरक काय? एक स्वतंत्र आहे, दुसरा परतंत्र आहे. सकाळच्या वर्गामध्ये मी सांगत होतो स्वयंभू. सकाळचा वर्ग कोणी अटेंड केला असेल तर आलं होतं ना. स्वयंभू परांचिकानी व्यतृणात स्वयंभू. तो स्वयंभू म्हणजे स्वयंभवती. स्वयंभवती म्हणजे ज्याचं कोणी कारण नाहीये, स्वतंत्र. शंकराचार्य ते म्हणतात परतंत्र नाही. तंत्र शब्दाचा अर्थ मी सांगितला. तंत्र म्हणजे शासन, स्वतंत्र म्हणजे माझं शासन, परतंत्र म्हणजे दुसऱ्याचं शासन, राजतंत्र म्हणजे राजाचं, लोकतंत्र. तर ईश म्हणजे तुम्ही स्वतंत्र आहात, तुमच्यावर कोणी नाही. ईशावास्यविदं सर्वं. तर तो अर्जुन तेच शब्द म्हणत आहे. ईशम, ईशितारम, ईशितार. आणखी इड्यम. इड्यम शब्द म्हणजे इड्यम म्हणजे काय असतं? हा, स्तुत्य, स्तुत्य, स्तुतियोग्य. ईडे शब्द येतं ना, ईडे. ईडे म्हणजे मी तुमची स्तुती करतो, पूजा करतो. अग्निमीळे पुरोहितम. त्याच्या ईडे आहे ना, तर ईडे सुद्धा आहे, त्याचा अर्थ तोच आहे. तर तुम्ही स्तुती योग्य आहात. इतर लोक स्तुती योग्य नाही. लोक करतात जीवाची स्तुती, पण ईश्वर स्तुती वर्णीय आहे, पूजनीय आहे. हा सुद्धा एक अपराध आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं, जो पूजनीय नाही आहे त्याची पूजा करतात, स्तुती योग्य नाही आहे त्याची स्तुती करतात. आता कोणी माफिया आहे आणि त्याची जर स्तुती तुम्ही केली तर त्याची अजून हिंमत वाढेल की नाही? म्हणजे वा लोक माणूस. एकाने सांगितलं माफिया म्हणजे काय? ज्याला माफ केलं नाही पाहिजे. किंवा एक दुसरा अर्थ आहे माफिया म्हणजे जो लोकांना माफ नाही करत, नुसतं मारत राहतो. तर जे असे दुष्ट लोक आहे ते स्तुत्य नाहीये, ईड्य नाहीये, पण लोक त्यांची स्तुती करतात. हा एक अपराध आहे. दोन प्रकारचे अपराध आहे. जे स्तुती योग्य ती स्तुती नाही करत, स्तुत्य आहे त्याची. त्यामुळे तुम्ही ईड्यम आहात. एक हरिमीडे स्तोत्र आहे, हरिमीडे स्तोत्र. तर त्याच्यामध्ये प्रत्येक वाक्यात हरिमीडे, मी स्तुती करतो. अच्छा, आता म्हणे मी तुम्हाला नमस्कार करत आहे. आता देवाने विचारलं आता मी काय करू? काय? तर म्हणे तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा, आणखी क्षमा करा. आणि कशा प्रकारे तुम्ही क्षमा करा? तर इथे पहा 3 उदाहरण दिलेले. पिता इव पुत्रस्य. जसं मुलाला पुत्र जो आहे तो काय क्षमा करतो. पिता क्षमा करतो. ठीक आहे, त्याला चूक झाली, 1 वेळा 2 वेळा, पण त्यांनी शिकलं पाहिजे. परत परत दंड काय अपराध करून येतो, मग क्षमा मागतो. आता पिता जो आहे तो मोठा आहे, त्याचं हृदय मोठं आहे. शेवटी म्हणाला माझाच मुलगा आहे, तो क्षमा करतो. प्रेम आहे, ममत्व आहे. तर इथे अर्जुन काय म्हणते? देवा तू माझ्यासाठी पिताप्रमाणे. आणि अर्जुन म्हणतो तुम्ही मागच्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे पिताहमस्य जगत, माता धाता पिता. तुम्ही स्वमुखाने बोलले. तर म्हणे आता मुलावर क्षमा करतो तो पिता, त्याप्रमाणे तो वडील क्षमा करतात. तुम्ही वडील आहात. किंवा मित्राला मित्र, सखा इव सख्यू. मित्रामध्ये अपसाद जर काही झालं तर एक मित्र दुसऱ्याला क्षमा करतो. ठीक आहे, फॉरगेट. ते देवाबद्दल सांगितलं ना, इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, गॉड
फॉरगिव्स अँड फॉरगेट. फॉरगिव्स म्हणजे क्षमा करतो आणि फॉरगेट म्हणजे विसरतो. कधी कधी विसरतो. हां, गॉड असंही आहे, गॉड गिव्स अँड फॉरगिव्स, एक असंही वाक्य. तो देतो आणि क्षमा करतो, आणि वी गेट अँड फॉरगेट. आपण घेतो आणि विसरतो. छान छान वाटतं. तर इथे तो म्हणतो की मित्राप्रमाणे तुम्ही क्षमा करा. आणि तुम्ही म्हणालात की मी तुमचा मित्र आहे. आणि तिसरं म्हणजे काय की जो प्रियकर आहे, प्रियेला जसं काय करतो, क्षमा करतो. प्रेमात जिथे नातं आहे तिथे जास्त भांडणं, वाद होत नाही. वाद झाले तरी काय 2 क्षणामध्ये शांत. एक जर अग्नीप्रमाणे तर दुसरा लगेच त्याच्यावर पाणी टाकतो, थंड. आणि तेव्हाच प्रपंच चालतो बरं का. दोन्ही जर अग्नीप्रमाणे चालले, थंड डोकं ठेवावं. काल मी त्यांचं ऐकत होतो. ते म्हणे शंकरण पार्वती, शंकरण विष्णू. शंकर कुठे बसला आहे? म्हणे हिमालयात. का? म्हणे डोकं थंड ठेवायचं. आणि विष्णू सुद्धा कुठे? समुद्रामध्ये थंड. म्हणून भांडण होत नाही. असं तर गमतीने म्हणत. तर कधी कधी क्षमा करावी लागते. प्रिय प्रियाहारसी. आणि तुम्ही क्षमा करण्यास समर्थ आहात, योग्य आहात. म्हणून तुम्ही काय करा? क्षमा करा. पितेव पुत्रस्य सखेव प्रिय प्रियाहारसी देवस्व. आणखी आता तो काय म्हणतो? एक आणखी श्लोक. अदृष्टपूर्वं ऋषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपम् प्रसीद देवेश जगन्निवास. अदृष्टपूर्वं ऋषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे. अर्जुन म्हणतो मी जे दृश्य पाहिलं ते अदृष्टपूर्व, असं हे दृश्य कधी पाहिलंच नव्हतं. असं हे रूप तुमचं. आणि हे रूप पाहून मी हर्षित आलो, हर्षित आलो, म्हणजे मी प्रसन्न झालो. पण अर्जुन काय म्हणतो? 2 भावना उफाळून येत आहे. एकीकडे प्रसन्नता, हर्ष, खूप आनंद होत आहे. त्याचबरोबर भयेन चप्रव्यथित, मला भीती सुद्धा वाटत आहे. आता पहा, जगाचं रूप जेव्हा अर्जुनाने पाहिलं, जगामध्ये सगळं दाखवलं देवाने, तर भय झालं. ते नुसतं देव 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 जर दिसला असता चांगलं चांगलं चांगलं, तर अर्जुनाला फक्त हर्षच झालं असतं. पण देवाची सुद्धा वेगवेगळी बाजू आहे ना. रौद्र रूप त्यांनी पाहिलं, विभत्स रूप पाहिलं. तो म्हणे मला तर ते रूप जेव्हा मी आठवतो भीती वाटते, पण चांगलं रूप जेव्हा पाहतो मधुरम आनंद होतो. म्हणून 2 भावना एकाच वेळी माझ्या मनामध्ये येत आहे. भयेन ऋषितोऽस्मि प्रव्यथितं मनो मे. भयाने व्यथित झालं. तर देव जणू विचारतो, आता मी काय करू? आता हे माझं रूप आहे, मी भय सुद्धा दाखवणारा, भयभीत करणारा आहे, आणखी प्रेम सुद्धा आहे. तर अर्जुन म्हणतो असं करा, तदेव मे दर्शय देवरूपम. मला तुम्ही तुमचं
असं रूप दाखवा जे कसं आहे, जे गोड आहे, मधुर आहे. आणि तुम्ही आता प्रसन्न होऊन जा माझ्यावर. प्रसीद देवेश जगन्निवास. देवरूपम दर्शय. तुम्ही तर तुमचं जे देवरूप आहे ते दाखवा. देवरूप म्हणजे छोटंसं, त्याचं व्यापक विश्व असं झालं खूप आहे. आता सशंक चक्रम सकिरीट कुंडलम ते रूप मला पाहायचं आहे. आणि आता मला समजलंय तुम्ही जगन्निवास आहात. परत तो म्हणतो प्रसिद्ध देवेश जगन्निवास. आता मी हे नाही म्हणत की तुम्ही वृंदावन निवासी आहात किंवा द्वारकाधीश आहात. आता आहे नो. पण आता मला ते तुमचं छोटं रूप आहे. आणि म्हणून तो लगेच म्हणतो, उद्या आपण पाहू, किरीटिनम गदिनम चक्र शंख चक्र गदाधारी असं जे रूप आहे ते तुम्ही मला दाखवा. किरीटिनम गदिनम चक्र ते उद्या पाहू. आणि ते एक विशेष म्हणजे चतुर्भुज रूप तुम्ही दाखवा. तर देवाच्या 2 भुजा होत्या की 4 भुजा? कृष्णाच्या 2 की 4? विष्णू रूपात 4 होते, चतुर्भुज. पण असं म्हणतात की देव कधी द्विभुज असायचा, कधी चतुर्भुज.